ज्ञानेश्वर उत्तमराव वरगड पत्रकार जनमत लाईव्ह टीव्ही यांच्याकडून 1111 त्यानंतर गुलाबराव धंदेकडून 100 रुपयाचं धमादान आलेलं आहे। धन्यवाद। केलेले असते तेव्हा असं वाटते की कारण की पत्रकार आणि कलाकार हे कोणालाही पैसे देत नाहीत, ते जेव्हा पैसे देतात त्यामध्ये खूप जादू असते। तर पत्रकार आणि कलाकार या दोघांचे आम्ही खूप खूप आभार मानतो। त्यांनी 50 रुपये दिले तर आमच्यासाठी 5,000 देण्यासारखे असतात। तर कारण की ते कुठेही भुलत नाहीत, न भुलणारे माणसं म्हणजे ते असे असतात की कोणीही काही भुलवलं की ते भुलून जाऊ शकत नाही। कलाकार हा कला पाहिल्याशिवाय आणि पत्रकार हे त्याचा पूर्ण अनुभव घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही। त्यामुळे त्यांचे आम्हाला खूप खूप आभार। पत्रकार साहेब, तुम्ही आम्हाला 1000 रुपये दिले, 1111 रुपये दिले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद। पेडगाव येथे जागर संविधान यात्रा दिव्यांग संघ ग्रुप तर्फे संपन्न। दिव्यांग संघ ग्रुप कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत। दृष्टीचा अभाव असतानाही आपली कला सादर। गावकरी मंडळींची बरीच अशी उपस्थिती। पेडगाव मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे जागर संविधान यात्रा दिव्यांग म्युझिकल ग्रुप दिव्यांग संघ पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित दृष्टीचा अभाव असणारे 8 व्यक्ती यांनी आपल्याला काहीही न दिसता गायनासोबत सर्व वाद्य वाजवणे ही कला दाखवली। त्यांच्या या कार्यक्रमामुळे गावातील गावकरी हे मंत्रमुग्ध झाले व वातावरण हे भक्तिमय झाले होते। हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रवीण कठाळे अध्यक्ष, गायक सदानंद तायडे संचालक व टीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळ, ब्ल्यू पॅन्थर ग्रुप आणि समता सैनिक दल यांनी मेहनत घेतली। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग संघ हा कोणत्याही प्रकारची फी आकारत नाही, तरी पण त्यांना 27,000 रुपये दान देणगी झाली। त्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले। महाभारत न्यूज मुख्य संपादक रिजवान खान।